नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच देशभरामधील शेतकरी बांधवांना PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता 19 तारखेला त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे की PM किसान लाभार्थ्यांमधील काही साधारणतः म्हणजेच 1 लाख ते 1.5 लाखपर्यंत ही संख्या आहे. तर या लाभार्थ्यांचा लाभ आहे तो कमी करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये हा लाभ का कमी करण्यात आलेला आहे, त्यांना जो PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळणार का नाही आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये PM किसान योजना राबवली जाते आणि 21वा हप्ता 19 तारखेला येणार आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची अट आहे की एका कुटुंबामध्ये 1 लाभार्थी लाभ घेणं गरजेचं आहे. परंतु काही कुटुंबामध्ये 1 पुरुष आणि 1 महिला अशा प्रकारे लाभ घेत आहेत. तर काही ज्या लाभार्थ्यांमध्ये ज्या महिला आहेत त्या माहेरकडच्या नावाने 7/12 किंवा इतर कागदपत्रे गोळा करून एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत असं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि तशा लिस्ट देखील संबंधित विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी असे 2 जण जर PM किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ निश्चितच बंद होण्याची शक्यता आहे. कारण का यापुढे शासनामार्फत प्रत्येक कुटुंबामध्ये केवळ एकच लाभार्थ्याला PM किसान असेल किंवा नमो किसान योजनेचा लाभ असेल तो वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारे साधारणतः 19 तारखेला दुपारपासून PM किसान योजनेचा लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये लाभ वितरित होण्यास सुरुवात होईल. ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.